हॅलो स्टुडंट्स, कशा आहात तुम्ही? होप तुमचं समर वॅकेशन छान चालू असेल. आपली व्हिडिओ सिरीज चालू होती बेसिक मॅथवरती. तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. यामध्ये आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कव्हर केलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही तर बघून घ्याल. ओके. आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर प्लीज आत्ताच सबस्क्राईब करून टाका. तर आपण आता नवीन टॉपिक सुरू करू. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. अगदी सोपी टॉपिक आहे. अगदी 5-10 मिनिटांमध्ये हा संपून जाणार टॉपिक. ओके. आता पहिले आपण सायन्स कसे काम करते ते पहिले बघू. मल्टिप्लिकेशनमध्ये काय होते तसे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये सारखाच रूल आहे साईनबद्दल. मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन, जेव्हा पॉझिटिव्हचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन होते तेव्हा आन्सर पॉझिटिव्हमध्येच येते, म्हणजे प्लसमध्ये येते. ठीक आहे. पॉझिटिव्हचं जेव्हा मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन असो आन्सर प्लसमध्येच येते. किंवा निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन असो आन्सर प्लसमध्येच येते. जसं लास्ट याच्यामध्ये आपण बघितलं होतं, जर सेम साईन्स राहिले त्या पॉझिटिव्ह येते म्हणजे प्लस होते, आणि जर डिफरंट साईन्स राहिले तर आन्सर मायनसमध्ये येते किंवा सबट्रॅक्शन होते. तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर बघून घ्याल. त्यामध्ये मी सांगितलं, एक्सप्लेन केलं आहे. समजा एक मायनस राहिला, त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन केलं, आणि एक प्लस राहिला तर आन्सर मायनसमध्ये येते, म्हणजेच निगेटिव्ह येते. समजा आधी प्लस राहिला नंतर डिव्हिजन आणि तो मायनस राहिला सेकंडवाला, तर आन्सर निगेटिव्हमध्ये म्हणजे निगेटिव्हच येते, म्हणजे सबट्रॅक्टमध्ये येते. अगदी सोपी आहे. किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, कोणत्याही दोन नंबरचं जर सेम साईन असेल म्हणजे मायनस किंवा पॉझिटिव्ह असेल तर आन्सर पॉझिटिव्हमध्ये येते. आणि दोघांपैकी एकाचं पण साईन समजा मायनस असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर आन्सर निगेटिव्हमध्येच आहे. बिलकुल इझी भाषेमध्ये. आपण एक्झाम्पल्स घेऊया. तर आपण आता एक्झाम्पल्स घेऊ. थोडे एक्झाम्पल घेतले कारण की इझीचा टॉपिक आहे. ओके. हां. तर फर्स्टवाला आजपर्यंत आता आपण करत आलो पॉझिटिव्ह. तर 3 6 जा 18 पॉझिटिव्ह आहे, तर याच्यामध्ये काही डोकं लावायची गरज नाही. 3 6 जा 18. आता दोन निगेटिव्ह आहे म्हणजे ते कॅन्सल होऊन जाणार. आन्सर कशात येणार? पॉझिटिव्हमध्ये. म्हणजे साईनचा तर प्रश्न संपला. 4 5 जा 20. मायनस मायनस असंही कट झाले तर आन्सर कशात आलं? पॉझिटिव्हमध्ये. नंतर काय म्हटलं, दोघांपैकी एक तरी नंबर निगेटिव्ह राहिला. जर या दोघांपैकी किंवा कोणत्याही नंबरपैकी एकही म्हणजे निगेटिव्ह राहिला तर आन्सर निगेटिव्हच येते, मग ते मल्टिप्लिकेशनमध्ये असो किंवा डिव्हिजनमध्ये असो. आता बघा, -7 × 3 एक आहे निगेटिव्ह, मग आन्सर निगेटिव्हमध्येच. 3 जा 21 झालं आन्सर. सेम इकडे 9 9 जा, इथे पण एक निगेटिव्ह आहे म्हणजे आन्सर कशात आहे ना? निगेटिव्हमध्येच. 9 9 जा 81 झालं सॉल्व. इकडे सेम तसंच. आता इथे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, आन्सर कशात आहे ना? पॉझिटिव्हमध्ये. 7 डिवाइड केलं तर किती येते? 5. इथे दोन निगेटिव्ह आहे, मायनस मायनस कॅन्सल होऊन जाणार, आन्सर पॉझिटिव्हमध्येच होऊन जाणार. 4 समजा 12 डिवाइड केलं तर 4 3 जा 12 3 जा झालं 8. आता या दोघांपैकी एक निगेटिव्ह आहे तर आन्सर कशात आहे ना? निगेटिव्हमध्ये. साईन दिलं 8 8 जा 64 8 9 जा 72 -9. इथे पण दोघांपैकी एक निगेटिव्ह आहे तर आन्सर कशात आहे ना? निगेटिव्हमध्ये, मायनसमध्ये. 10 जा झालं सॉल्व. हेच होतं आपलं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये. जास्ती काही किचकट नाही. यासाठी जास्त एक्सप्रेशन दिलं कारण की ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये थोडंफार सांगितलं होतं मी. कॅल्क्युलेशन नंबर लाईनवर पण एक्झाम्पल दिले होते. ओके. तर होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, पूर्णपणे टॉपिक समजला असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुम्ही सर्व मित्रांना, आणि तुम्हाला टीचिंग आवडली असेल तर नक्की लाईक कराल. आपण पुन्हा भेटू नेक्स्ट टॉपिकमध्ये, न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. समर वॅकेशन एन्जॉय करा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.